अग्निवीर भरतीसाठी प्रशासन सज्ज, आढावा बैठक संपन्न। येत्या 13 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर येथील पोलीस परेड ग्राउंडवर सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अग्निवीर भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने आज शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली। भरती प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि निर्विघ्नपणे पार पाडावी या संबंधित विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करून जिल्हा प्रशासनामार्फत लवकरच आवश्यक आदेश जारी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। तसेच भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या भोजन व इतर सोयी सुविधांच्या दृष्टीने महिला बचत गटांचे खाद्यपदार्थ स्टॉल उभारण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। यावेळी संचालक ARO कर्नल प्रशांत सिंह यांनी महसूल, रोजगार, पोलीस, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, अग्निशमन दल, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा सैनिक कल्याण विभाग यांच्या समन्वयातून भरती प्रक्रिया यशस्वी करण्याची अपेक्षा व्यक्त केली। अग्निवीर भरती पूर्णपणे गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारे होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक आमिषाला किंवा अफवांना बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केले। या बैठकीत जसविंदर सिंह, सुभाष डोंगरे, मोसमी चोगले, स्वप्नील पवार, परितोष कंकाळ, डॉक्टर सरिता थोरात, विद्या सिरस, डॉक्टर भूषण मिरजे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या असून युवकांना पारदर्शक व सुरक्षित वातावरणात भरती प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे। अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला। संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295।